प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. वास्तवच स्तोत्र संहिता 100 याचं पहिलं वचन काय म्हणतं? स्तोत्र संहिता 100 याचं पहिलं वचन, अहो पृथ्वीवर सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. दुसरे वचन काय म्हणतं? हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गायन करीत त्याच पुढे या. आज आपण सुद्धा या वचनानुसार स्तोत्र संहिता 100 याचं पहिलं आणि दुसऱ्या वचनानुसार आपण प्रभूसोबत स्तोत्रगात गायन करत जाऊया आणि आजचा संदेश पण आपण प्रभूमध्ये ऐकूया. आजच्या वेळेकरता पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देऊ. जेवढे आहेत त्यांना प्रेज लॉर्ड, सलाम, जय ख्रिस्त. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभूषा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता येणारा काळ सर्व काही तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत न कळत बोलण्याद्वारे बघण्याद्वारे झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि होय, ज्यांनी आमची मन दुःखली त्यांनाही आम्ही प्रभूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील आमचा विश्वास आहे. आणि प्रार्थना तारण करत त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ पुन्हा एकदा की आपण प्रभूमध्ये एकत्र आहोत. हिवाळे अंकललाही प्रेज द लॉर्ड. पहा, आपण आत्ता स्तोत्र संहिता 100 वाचलं आणि त्यातलं पहिलं वचन वाचलं, दुसरं वचन वाचलं की अहो पृथ्वीतील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. आणि होय, आपण दिन होऊन मन लीन करून परमेश्वरासमोर जाऊया. टिळकांचं उपासना संगीत मध्ये 310 नंबरचं गाणं आहे पहा, भक्तांची मनीषा. त्यामुळे गाण्यामध्ये पण बोल असेच आहे की मन लीन करून आपण परमेश्वरासमोर जाऊया. आपलं मन आपण नम्र होऊन परमेश्वरासमोर जाऊया आणि मग परमेश्वर योग्यच मी काय करेल, आपणास उंच करेल. तुझ विन मजला दिसे तसे हे, तुझ विन मजला दिसे तसे हे, स्मशान केवळ विश्व दिसू दे, स्मशान केवळ विश्व दिसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे, लीन असू दे, लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे. तुझ बिन मजला विश्रांतीचा, तुझ वन मजला विश्रांतीचा, स्वप्नीही कधी भास नसू दे, स्वप्नीही कधी भास नसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे. ठेव इथे वा नेमज परिमज, ठेव इथे वा नेमज परिमज, युक्त तुझ्यासी नित्य बसू दे, युक्त तुझ्यासी नित्य बसू दे, तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे, लीन असू दे,
लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या चरणी आपलं मन लीन असू दे. होय, टिळकांचं गाणं आहे आणि वचने आपण वाचलं त्यानुसार आपण त्याच्या चरणी लीन असे होऊन जाऊया. स्तुती करत, त्याची आराधना करत, त्याचं वचन ऐकत, गाजवत आपण त्याच्या चरणी जाऊया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. सियोन में स्तुति तेरी बाट जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. सियोन में स्तुति तेरी बाट जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. उसने दाखरस और तेल उंडेला,
मेरी आत्मा को चंगा किया। उसने द्राक्षरस और तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, यरीहो के किनारे अदमुआ पड़ा। उसने द्राक्षरस और तेल उंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुला धन्यवाद देतो या वेळे करता समय करता येणाऱ्या वचना करता। होय तू प्रत्येक ठिकाणी त्या आशीर्वादित कशा आम्हाला ठाऊक आहे म्हणून प्रार्थना तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या आमेन। प्रेज द लॉर्ड। आपण आजच्या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया आणि आज पुन्हा एकदा आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, याकरता की ते वचन आपणास धीर देईल, स्थिरता देईल, विश्वास देईल आणि मार्गदर्शन करेल। कारण की देवाचं वचन पवित्र आत्म्याची तलवार आहे आणि ते वचन आत्मिकरित्या आपण ऐकल्यानंतर विश्वास ठेवणाऱ्यांच्या ठाई कार्य करतं। जेव्हा तुम्ही ऐकता ते स्वीकारता त्या क्षणी विश्वास ठेवणाऱ्यांच्या ठाई ते काय होतं, कार्य करायला सुरुवात करतं। आणि होय तो विश्वास का हवा, कारण की परिस्थिती अजून बिकट 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 होत चालली आहे। जे विश्वासू आहेत ते दृढ व्हावेत याकरता वचन प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये ठेवा। त्याचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवा, आपल्या बुद्धी कल्पनांचा नाही तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवा। कोरिन्थीकराचे पहिले पत्र 2 अध्याय 5 वचनात सांगते की बुद्धी कल्पनाचा नाही तर त्याचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवा। आणि आपण आज असंच एक आत्मिक वचन ऐकणार आहोत की पहा, संकट येताना दिसत आहे, अनेक अडचणी आहेत, अनेक परीक्षा प्रसंग या पृथ्वीवर येणार आहेत, सर्व गोष्टी ठाऊक आहेत। आणि जे जर तुम्ही डोळ्याने ते पाहत आहात, तुमच्याकडे ते संकट येत आहेत, तुम्ही कुठल्या तरी अडचणीत पडणार आहात, हे तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसत आहे। देवाचं वचन सांगतं तोच प्रसंग व समय बदलतो। होय तो जिवंत परमेश्वर आहे, जे त्याच्या चरणी लीन आणि दीन असतात, त्याच्या विश्वासात असतात, त्याचं धीराचं वचन राखतात, आस्था पश्चातापाने राहतात आणि होय रोज आपली वस्त्र धुतात। ते सर्व अशा सर्व प्रसंगापासून, अशा समयापासून वाचतात। या आपण या वचनाकडे, या संदेशाकडे जाऊया। तोच प्रसंग व समय बदलतो। होय तुमच्याही जीवनातले असे काही संकट अडचणी तुमच्या जीवनात दिसत आहेत, परमेश्वर जिवंत परमेश्वर ते बदलू शकतो। कारण काल प्रसंग सर्व काही त्याच्या हातात आहे। तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे। पण दानिएलच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काही वचन नमूद आहेत। दानिएल याचं पुस्तक, याचा पहिला अध्याय, पहिलं वचन आपण वाचूया। दानिएलचं पुस्तक याचा पहिला अध्याय, पहिलं वचन काय सांगतं पहा। दानिएलचं पुस्तक याचा पहिला अध्याय, पहिलं वचन काय म्हणतं पहा। सॉरी, दुसरा अध्याय आपण वाचूया। दुसरा अध्याय, सॉरी, दानिएल याचा दुसरा अध्याय, पहिलं वचन। नबुखद्रेसराला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्न पडले, त्याने करून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली। नबुखद्रेसर याच्या कारकिर्दीमध्ये दानिएल आणि त्याचे मित्र एक बंदीमध्ये होते। त्या परिस्थितीमध्ये काय होतं की त्या राजाला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामुळे तो तळमळतो, कारण त्याचं उत्तर त्याला ठाऊक नसतं, त्याचं उत्तर त्याला ठाऊक नसतं। त्याकरता राजाची त्या काळी काय होते, तळमळ होत चाललेली असते। आजही अनेक
अधिकारी आहेत, अनेक लोक आहेत, अनेक परीक्षा प्रसंग यांच्याद्वारे येणार आहेत. पहा, या अध्यायामध्ये, दानिएलाच्या अध्यायामध्ये काय नमूद वचन आहे की नबुकद्रेसराला त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्या वर्षी स्वप्न पडलं, जेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. याच दानिएलाच्या पुस्तकात दुसरा अध्याय 17-18 वचनामध्ये नमूद काय पहा. त्यातलं आपण 10वं पण वचन वाचूया पहिल्यांदा. खासदारांनी राज्यास उत्तर दिले की महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य साऱ्या दुनियेत नाही. असली गोष्ट ज्योतिषास, मांत्रिकास किंवा खासदास कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. महाराज जी गोष्ट विचारितात ती दुर्घट आहे. मानवजात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजरात सांगवणार नाही. हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलाच्या सर्व ज्ञानांचा वध कराव्यास अशी त्याने आज्ञा केली. पहा, नबुकद्रेसराला जे स्वप्न पडतं त्यांनी बेचैन होतो आणि तो कोणातरी स्वप्नाचा अर्थ विचारत असतो, खासदारांना विचारतो, त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारतो, पण त्यांना ते अर्थ कळत नाही. ते सांगतात की देवाशिवाय याचा अर्थ कोणी सांगू शकणार नाही. राजाज्ञा काय निघते त्यावेळेस, हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलाच्या सर्व ज्ञानांचा वध करावा अशी त्याने आज्ञा केली. ज्ञानांचा वध कराव्यास हा हुकूम सुटला तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्यांचा वध कराव्याला म्हणून लोक त्या शोधू लागले. राजाच्या गारद्यांचा नायक अरियोक हा बाबेलाच्या ज्ञानांचा वध कराव्यास निघाला होता. त्याचबरोबर दानिएलाने चातुर्याने व सुज्ञतेने भाषण केले. होय, ही वचन काय सांगतात? राजाला स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नांचे परिणाम काय झाले की त्याचा अर्थ कोणीच सांगितला नाही. खासदारांनी, त्याच्या अधिकाऱ्यांनी कोणीच सांगितलं नाही. देवाशिवाय कोणी सांगणार नाही असं त्याला कळलं. तेव्हा तो रागाने आज्ञा काढतो, जेवढे ज्ञानी लोक आहेत त्यांचा वध करा. आणि त्याचा अधिकारी अरियोक ती आज्ञा घेऊन निघतो. पण दानिएल त्याला भेटतो. पण दानिएल ज्ञान चातुर्यातून त्यातून सुटतो. होय, अशा अनेक आज्ञा निघतील, अनेक बंधनं निघतील, अनेक संकट येतील, अनेक निंदा होईल, अनेक प्रभू येशूच्या नावाने छळ चालू होईल. पण अशा जेव्हा अराजाज्ञा निघतील, जेव्हा संकट येताना तुम्ही पाहाल, तुम्ही सुद्धा देवाच्या चातुर्याने, ज्ञानाने सुटण्याकरता तत्पर असे राहा, तयार राहा. त्याकरता देवाच्या चरणी लीन असे राहा, दीन असे राहा. परमेश्वर सर्व काल प्रसंग बदलणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर पहिला व शेवटला, आदी व अंत, अल्फा व ओमेगा असा आहे. परमेश्वर सर्व काल प्रसंग बदलणारा असा तो परमेश्वर आहे. अशा अनेक राजआज्ञा निघतील, अनेक संकटाचा काळ येईल, पण या सर्व परिस्थितीमध्ये जो ज्ञान चातुर्य देतो, जो काल प्रसंग बदलतो, त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन आणि दीन असे राहा. जे शरीराला वधतात त्यांच्या भयात नाही, जे शरीर आत्मा नरकात वधू शकतो त्या देवाच्या भयात राहा. होय, तोच प्रसंग व समय बदलेल त्याच्या निवडलेल्या लोकांकरता. नबुकद्रेसराच्या काळामध्ये त्याला स्वप्नाचा अर्थ सांगता येईना म्हणून त्याने रागाने आज्ञा केली आणि सर्व ज्ञानी लोकांचा वध करावा अशी आज्ञा केली. आणि जो घेऊन चालला होता अरियोक, तो दानिएलाला भेटला. पण दानिएलाला देवाने ज्ञान चातुर्य दिलं होतं, तो त्यातून सुटला. होय, परमेश्वराच्या ज्ञानाने, परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि विश्वास दृढ ठेवा की तो सर्व परीक्षा प्रसंगातून सोडवेल. कारण की तो प्रसंग व समय बदलणारा असा परमेश्वर आहे. पहा, पेत्र जेव्हा समुद्रावरून चालू येऊ पाहत होता तेव्हा ख्रिस्त म्हणाला, तू ये. तो काही 4 पावलं चालला सुद्धा, पण जेव्हा त्यांनी संकटाकडे पाहिलं तेव्हा तो बुडू लागला. तो जेव्हा प्रभू येशूकडे पाहत होता तेव्हा तो पाण्यावरून चालत होता. त्या सर्व परिस्थितीमध्ये
पहा, तुमच्याही जीवनामध्ये जेव्हा तुम्ही ख्रिस्तावरची नजर हटवता, त्याच्यावरचा विश्वास डळमळीत होतो, तेव्हा त्या संकटामध्ये सापडता. संकट समोर दिसत असताना सुद्धा तुम्हाला विश्वासात राहायचं, तर ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकाकडे पाहत राहा. होय, तो तुम्हाला स्थिर करेल, कारण की तो परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे. परमेश्वरंतु मी तोच आहे की जो पहिल्याचा शेवट अंत कळवतो. तो जिवंत परमेश्वर मी आहे. यशा 42व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. यशा 42वा अध्याय 9वं वचन काय म्हणतं पहा. पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत, नव्या गोष्टी मी विदित करतो, त्यास आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हास ऐकवितो. होय, जे काही घडणार आहे ते सर्व पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ते विदित करून ठेवलेलं आहे. पहिल्या गोष्टी होऊन चुकल्या आहेत, नव्या गोष्टी मी विदित करतो, त्या आरंभ होण्यापूर्वी मी तुम्हास ऐकवितो. परमेश्वर तुम्ही तो आहे की पहिल्या गोष्टी होऊन चुकल्या आहेत, नव्या गोष्टी होण्याच्या अगोदर मी तुम्हाला विदित करत आहे. असे अनेक प्रसंग येतील, पण पवित्र आत्मा तुम्हाला होणाऱ्या गोष्टी विदित करेल. योहान 16वा अध्याय 13 वचन. याकरता त्याच्या भयामध्ये राहा, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई ठेवा, कारण की तो प्रसंग व समय बदलणारा, सर्व गोष्टी कळवणारा असा परमेश्वर आहे. यशा 41व्या अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. 41वा अध्याय 1 ते 4 वचन. ओह दीपांनो, मज पुढे गप्प राहा, राष्ट्र नवीन शक्ती संपादन करोत, ती जवळ येवोत, मग बोलोत, निवाडा करण्यास आपण एकत्र जमू. ज्याच्या पावलांस धार्मिकता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली, राष्ट्रे त्याच्याच वश होतील असे तो करीतो, राजावर त्याची सत्ताच बसवितो. तो त्यास धुळीसारखा त्याच्या तरवारीच्या स्वाधीन करीतो व उडणाऱ्या दसकटाप्रमाणे त्यास त्यांच्या धनुष्याच्या स्वाधीन करीतो. तो त्यांचा पाठलाग करीतो. ज्या वाटेने त्याने कधी पाऊल ठेविले नव्हते, तिने तो बिनधोक जातो. हे कार्य कुणी केले, ते शेवटास कुणी नेले, जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणितो, त्यानेच तो मी परमेश्वर आधी आहे व अंती असणाऱ्यांसही तो मीच आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो मी आधी पण आहे, अंत पण मी आहे. ह्या गोष्टी कधी कळवल्या, तर तो मी आहे. जुनं होऊन गेलं आहे, नव्या गोष्टी पण त्याने विदित केलेल्या आहेत पवित्र शास्त्रामध्ये. कुठला काळ प्रसंग कसा येणार आहे, या सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या विश्वासात दृढ राहा, जो काल आणि प्रसंग बदलणारा आहे, विदित करणारा आहे. त्याला ते दिवस ठाऊक आहेत, त्याला त्या सर्व गोष्टी माहित आहेत. असा तो जिवंत परमेश्वर आहे, ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्या पापांकरता दिला. तो तुमचे काल प्रसंग येणाऱ्या सर्व संकटापासून, जे त्याच्या भयामध्ये राहतात, जे त्याच्या विश्वासात राहतात, त्यास तो असाच वाचवेल. त्यांच्यावर येणारे काल प्रसंग तो असाच बदलेल. यशा 46 अध्यायामध्ये पण परमेश्वराने सांगितलेले यशा संदेशाद्वारे वचन नमूद आहे. वचन काय सांगतं पहा. यशा 46 याचा 8 ते 10 वचनामध्ये. अहो फितूर लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा, हे ध्यानात वागवा, प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की मी देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मज समान कोणीच नाही. मी आरंभीचा शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्ध होईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सिद्धीस जातील. त्याला प्रारंभ पण माहिती आहे, शेवट पण माहिती आहे, कारण की तोच आधी आहे, तोच अंत आहे. त्याच्या हातामध्ये काल प्रसंग बदलण्याची जी सामर्थ्य आहे, त्या देवाचे तुम्ही विश्वासू आहात ख्रिस्तामध्ये, तर विश्वासात दृढ राहा. सर्व संकट अडचणी येताना पाहून घाबरू नका, भय धरू नका.
तो सर्व काल प्रसंग बदलेल. जर आपण प्रभू येशूमध्ये विश्रांतीच गेलो तर तो आपणास उठवेल. हा विश्वास प्रभू येशूमध्ये आपल्या ठाई आहे. होय, मत्तेमध्ये पण शेवटच्या काळाविषयी ख्रिस्त काय सांगतो पहा. मत्ते 24 अध्याय 15 ते 22 वचनामध्ये अशा सर्व घटना ज्या घडणार आहेत त्या सर्व नमूद आहेत. मत्ते 24 अध्याय 15 ते 22 वचनामध्ये वचन काय सांगतं. दानियल संदेष्टाद्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, तेव्हा जे यहुद्यातील असतील त्यांनी डोंगराकडून पळून जावे. जे धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातील काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये, आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र नेण्याकरता माघारी येऊ नये. त्या दिवसात गरोदर व स्तन पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांचे दुःख फारच होणार. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शाब्बात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणालाही मनुष्याचा निभाव लागला नसता, म्हणून निवडल्यासाठी ते थोडे केले जातील. प्रेज द लॉर्ड. हे सर्व परीक्षा प्रसंग सांगितलेले आहेत, हे सर्व संकट सांगितलेले आहेत मत्ते याचा 24 अध्याय 15 ते 22 वचनामध्ये. ख्रिस्त सांगितलेलं वचन तिथं नमूद केलंय. निवडलेल्या लोकांकरता दिवस थोडे केले जातील, त्यांचा निभाव लागावा म्हणून. होय, त्या परमेश्वराच्या हाती ते प्रसंग आहेत, ते समय आहे, ते बदलेल आणि तो बदलणारा परमेश्वर आहे. त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. आज तुमच्या जीवनामध्ये पडतीचा काळ असेल, पण परमेश्वर उद्या तुमचं जीवन आशीर्वादित करेल. त्याकरता त्या पराक्रमी परमेश्वराच्या हाताखाली लीन व्हा. पहा, पेत्र सुद्धा त्याचे पहिले पत्र 5व्या अध्यायामध्ये काय सांगतो. 5वा अध्याय 6वं वचन. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 6वं वचन. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. होय, ती योग्य वेळ परमेश्वराला ठाऊक आहे, तो काल प्रसंग परमेश्वराला ठाऊक आहे. याकरता नेहमी सर्व परिस्थितीमध्ये त्या पराक्रमी परमेश्वराच्या हाताखाली लीन, दीन आणि त्याच्या भयात राहा. तो योग्य समयी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उंच करेल. आलेले संकट, अडचणी, दुःख, क्लेश याला भयभीत होऊ नका. जो परमेश्वर पराक्रमी आहे त्याच्या हाताखाली लीन असे राहा. तो योग्य समयी तुम्हाला उंच करेल. तोच प्रसंग व समय बदलतो. प्रेज द लॉर्ड. पहा, दानियल याच्या पुस्तकामधले जो अध्याय आपण वाचत होतो त्यातले आपण काही शेवटचे वचन वाचूया. दानियल याचा 2रा अध्याय 19 ते 22 वचनामध्ये वचन काय नमूद आहे पहा. दानियल याचं पुस्तक 2रा अध्याय 19 ते 22 वचन पहा. जेव्हा दानियल चातुर्याने व सुज्ञतेने भाषण करून तिथून सुटतो, तो मित्रांकडे येतो. मिशाएल व अजरा यांच्याकडे येऊन ती हकीकत सांगतो आणि प्रार्थनेसाठी विनंती करतो, याचे अर्थ मला समजावेत. आणि जेव्हा प्रार्थना होते तेव्हा त्याला ते प्राप्त होतात. या 19 आणि 22 वचनामध्ये काय नमूद पहा. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानियेलला प्रगट केले. यावरून दानियेलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानियल म्हणाला, देवाचे नाम युगानुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहे. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजा स्थानापन्न अगर स्थान भ्रष्ट करीतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धी मानास बुद्धी देतो. प्रेज द लॉर्ड. दानियल पहा, चातुर्य सुज्ञतेतून त्यातून भाषण करून सुटतो. मित्रांकडे येतो, प्रार्थना करतो, त्यांना विनंती करतो आणि त्याला रात्री त्या स्वप्नाचं, नबुखद्रेसरला पडलेला स्वप्नाचा अर्थ कळतो. ज्या स्वप्नाकरता राजाज्ञा निघाली होती, सर्व ज्ञानांचा वध करा, तेव्हा त्या अधिकाऱ्याला दानियल भेटून तो त्यातून सुटतो चातुर्याने, सुज्ञतेने, आणि मित्रांकडून विनंती करतो आणि मग त्याला त्या दृष्टांताचा
त्या स्वप्नाचा अर्थ कळतो, परमेश्वरापासून त्याला मिळतो. होय, परमेश्वर सर्व प्रसंग व समय बदलणारा असा आहे. तो मरणाचा समय दानिएल आणि त्याच्या मित्रांवरचा निघून जातो. तो मरणाचा समय निघून जातो. राजाज्ञा होती, पण देवाने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर दानिएलला मिळतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ दानिएलला मिळतो. आणि दानिएल तिथं नमूद करतो की तोच प्रसंग व समय बदलतो. होय, तो परमेश्वर तुमच्यावर आलेले सर्व असे कठीण समय बदलेल. तुम्ही प्रार्थना विनंतीत राहा, एकमेकांना प्रार्थना विनंत्या सादर करा आणि होणाऱ्या छळात, होणाऱ्या त्रासामध्ये देवाच्या विश्वासात दृढ असे राहा, कारण की तो प्रसंग व समय बदलेल. तुमच्या जीवनामध्ये आलेले, तुमच्या जीवनामध्ये कठीण समय आलेले, तो प्रसंग बदलणारा असा परमेश्वर आहे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता आपण संपूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, या सुंदरच्या वचनाद्वारे तू सर्वांसंगती बोललास, सर्वांना ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलंस, आम्हास ठाऊक आहे. आमच्या ठाई तू सामर्थ्याचा विश्वास ख्रिस्तामध्ये तू घाल. होय, आम्ही तुझ्या भयामध्ये राहावं आणि तो विश्वास आमच्या ठाई दृढ कर, तो धीर आमच्या ठाई तू घाल. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येकाला तू सामर्थ्य दे. जे ख्रिस्ती सेवक आहेत, पाळक आहेत, त्यांना सामर्थ्य दे. सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुझं देवाचं वचन सुवार्ता गाजवताना त्यांना तू धीर, सामर्थ्य, विश्वास दे. आज जेवढे ऐकत आहे, जे पाहत आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आजारी आहेत, त्यांना तू आरोग्य दे. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये तू घालव. तसेच तू प्रार्थना करतो तुला त्यांचं कुटुंब, सॅमसन अंकलचं कुटुंब, मावशी यांचं कुटुंब, त्यांच्या घरातील लेकरं, आई, घरातील शेजारचे ताई दादा त्यांची लेकरं, ऑनलाईन पाहतात रेणुकर अंकल, हिवाळे कुटुंब, आज या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आज या प्रसंगामध्ये जो कोण असेल देव, त्याच्यावरचे प्रसंग परमेश्वरा, त्यातून त्याला तू वाचव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात त्याला तू स्थिर कर. देवदूतांद्वारे त्यांना तू मार्गदर्शन कर. होय, जे आजारी आहेत, बिचारांना खिळले आहेत, त्यांच्या हातापायामध्ये सामर्थ्य दे. त्यांचे आजार त्यांच्या देहातून ख्रिस्तामध्ये तू काढ. जी निराशामध्ये आहेत त्यांना पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. आणि होय, त्यांच्या ठाईची निराशा ख्रिस्तामध्ये तू घालव. जे भुकेले आणेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. होय, तसेच तो प्रार्थना करतो जे हॉस्पिटलला ऍडमिट आहेत, घरात बिछाण्याला खिळले आहेत, त्यांच्या शरीरातले सर्व आजार ख्रिस्तामध्ये तू घालव. डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. प्रार्थना करतो वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथ मुलं यांना, यांच्या मुखाला तू अन्न पाणी दे. प्रार्थना करतो या वेळे करता, समय करता, या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस, त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटू. तोपर्यंत प्रार्थनेत राहा, आनंदात राहा.